सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर निरंतर येते ध्यान आवडे निरंतर येते ध्यान कुंडले तळपते प्रवणे कुंडले तळपते प्रवणे विराजित पंडित भुवन विराजित पंडित भुवन विराजित निरंतर
रूप पाहता लोचने सुख झाले हो सासरे सुख झाले हो सासरे सुख झाले हो सासरे रूप पाहता लोचने सुख झाले हो सासरे सुख झाले हो सासरे झाले हो सासरे
हॅलो चला सुनील वारे आणि नागरे महाराज
थोडा आवाज मग ग्रामवर कंठी शोभे वासुकी हार भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम तुझे चरणा संकटिया चरणा संकटिया तुझे चरणा संकटिया जय जगन्नाथ कधीचा विचार
ज्यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता हृदये आपुले चौफाळून या भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा तुम्हा माने न एवढा होईन मी सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निरंजन 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 सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निरंजन अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा भस्मवटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. आज आपल्या या वार्षिक सप्ताह आणि त्या वार्षिक सप्ताहाचा आपला हा दुसरा दिवस आहे आणि दुसरा दिवस म्हणजे महाशिवरात्री महोत्सव आहे. आजचं कीर्तन म्हणजे नैमित्तिक कीर्तन असतंय. आज म्हणजे फक्त केवळ भगवान शंकराचंच वर्णन करायचं म्हणून आज नैमित्तिक कीर्तन असल्यामुळे त्या निमित्ताने आपण हा श्रीसंत नरहरी महाराज सोनार नरहरी महाराज महान संत होऊन गेले त्यांचा आज सेवेसाठी घेतलेला हा अभंग आहे. गोड अभंग. या अभंगामध्ये नरहरी महाराजांनी भगवान शंकराचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे. विठ्ठल आज आपल्या या गावामध्ये आपला दरवर्षीप्रमाणे चालत असलेला श्रीसंत भगवान बाबा श्रीसंत वामनभाऊ महाराज श्रीसंत भीमसेन बाबा आदी संतांच्या आशीर्वादाने हा सप्ताह आपण दरवर्षी करत असतो. संपूर्ण गावकरी मंडळी त्यांच्या सहकार्याने कुशल नेतृत्वाने सद्गुरू शास्त्री बाबा यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन आपण सगळी मंडळी इथं एकत्र येऊन या सोहळ्याचं आयोजन करत असतो. आदरणीय सगळीच टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गडावरून आलेली काही आहेत आपल्या गावातली आदरणीय टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या गावची सगळीच लहान थोर मंडळी सगळीच परिचित आहे. गेल्या वर्षी 8 दिवस ज्ञानेश्वरी कथा झाल्यामुळं सगळ्यांचाच परिचय आहे. बहुसंख्य माणसं परिचित आहेत. कथेला 8 दिवस येणारी माणसं बरेच होते. सगळ्यांचाच परिचय आहे. संपूर्ण या ठिकाणी आपण भाऊबाबाची सेवा करणारी माणसं आहोत म्हणून भाऊबाबाची सेवा करण्यासाठी या सप्ताहाच्या निमित्ताने एकत्र येतो आणि या सोहळ्याचं सौंदर्य वाढवण्याचं काम करतो. यावर्षी संपूर्ण गावातली तरुण मंडळ एकत्र आली आणि या सप्ताहाचं आयोजन केलंय. या सप्ताहाचं संपूर्ण आयोजन गावातली तरुण मंडळाकडे आहे.
म्हणून सगळीच तरुण बांधव माझी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटलं होतं मगाशी त्याच्याकडे विना दिला होता ना, कीर्तन होईपर्यंत ठेवायला पाहिजे होता त्याच्याकडं. बरं आहे पोरं विना घेते होय भाऊ. नाही नाही, चांगली सवय चांगली. नाहीतर दुसऱ्याचं कसं सांगू, मी आमच्याच गावचं सांगतो. ते विनेकरी शोधावं लागते, तर ते राहत नाहीत विनेकरी. मग ते 8 विनेकरी शोधून आणायचे पुढं तरी. मग त्यांना शेवट दिवसभर त्यांना सगळं सांभाळावं लागतं 8 दिवस. पण आपल्याकडे भावकीप्रमाणे पहारा तसंच आहे ना, का आवडीप्रमाणे घेतात? आवडीप्रमाणे का? मला वाटलं भावकीप्रमाणे. चांगलं आहे, आवडीप्रमाणे पहारा असेल तर त्या निमित्ताने नामस्मरण होतं. गळ्यामध्ये विना आला तर एक बोलू का पोराव? माझ्यासमोर बसलेले सगळे तरुण बांधव आहेत. शरीर मिळालं अनमोल असं शरीर आहे. त्या शरीरामध्ये अनमोल ठेवा कोणता आहे माहित आहे का? तरुणपण ही अनमोल ठेवा आहे. शरीर तर सगळ्यालाच आहे. शरीर जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत शरीराचा पर्यंत आपल्या शरीराबरोबर राहायचं आहे. पण त्या संपूर्ण या कालावधीमध्ये जन्मापासून ते देह ठेवीपर्यंत मृत्यूपर्यंत या संपूर्ण कालावधीमध्ये सुवर्णक्षण या शरीराचा हे तरुणपण आहे. सगळ्यात मोठा सुवर्णक्षण आहे तरुणपण. आणि आणखीन एक वाक्य बोलतो. माझे संपूर्ण जे वयोवृद्ध माणसं आहेत ना, हात जोडून बोलतो मी, त्यांची सगळ्यांची माफी मागून बोलतो. माझ्यासमोर बसली सगळी वयोवृद्ध माणसं. आपल्या गावातले पोरं तमाशात बसत नाहीत, आपल्या गावातली पोरं कीर्तनात बसतात. आपल्याला अभिमान असला पाहिजे, आपल्याला स्वाभिमान. अरे आपलीच लेकरं आहेत ना, ती कीर्तनामध्ये येऊन बसतात, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि जेवढा आपण त्यांच्याकडून करून घेऊ तेवढा अधिकच आपली पिढी नक्कीच उज्ज्वल होत राहील. नक्कीच त्यांना भाऊबाबाचे संस्कार लागतील आणि येणारी पिढी नक्कीच निर्व्यसनी आणि गडाची सेवा करणारी येणारी पिढी. तसं पाहिलं तर तुम्ही गडाची सेवा करायला मागं न पाहणारी माणसं आहेत. कधी काळी ज्या काळामध्ये गडाची सेवा करायला माणसं नव्हती, अशाही काळामध्ये सगळ्यांनी गडाची सेवा केलेली. दर महिन्याची वारीला बहुसंख्य माणसं तिथं वाढण्यासाठी, आचारी म्हणून वाढण्यासाठी सगळीच माणसं, सेवाधारी सगळी तरुण मंडळी येत असतात. एक बोलू तुम्हाला, ज्ञानेश्वरीच्याही वेळेस बोललो होतो, पण पुन्हा एकदा बोलतो, लक्षामध्ये राहील न राहील. पण ज्या आईनं ज्या पोराला 9 महिने पोटामध्ये ठेवलं ना, ज्या पोराला, की जो पोरगा गडाची सेवा करतो अशा मुलाला ज्या आईनं 9 महिने पोटामध्ये ठेवलंय ना, ती आई खरंच भाग्यवान आई आहे. भाग्यवान आई आहे की आपलं लेकरू बाबाची सेवा करते, आपले लेकरू. म्हणून पोरांना अनुभव आला असेल की 10 मिनिटं घ्या, नाही तर अर्धा तास घ्या. गळ्यामध्ये विना आला की म्हातारा माणूस सुद्धा पाया पडतो का नाही? किती परिवर्तन आहे. नुसतं 10 मिनिटं जरी विना घेतला, त्याला माहित नाही की यानं कधी विना घेतला, पण दिसला की लगेच पाया पडतो त्याच्या. अरे साधा गळ्यामध्ये विणा घेतला, भाव बदललेला नाहीये, फक्त गळ्यामध्ये विणा आलाय, दुसरं काहीच नाही. अंतःकरणातला भाव बदललेला नाही त्याचा अंतःकरणातला शुद्ध भाव झाला असं काही समजू नका. फक्त गळ्यामध्ये तो लाकडाचा विणा आला तरी म्हातारी माणसं पाया पडतात त्याच्या. एवढं सांप्रदायिक एवढं मोठं परिवर्तन असतं. जर गळ्यामध्ये माळ घातली तर काय? एक सांगू तुम्हाला, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, आणखीन पुढे बोलतो, आणि ज्याच्या कंठामध्ये ज्ञानेश्वरी आहे ना, सगळे त्याचं दर्शन घेतात. हा ज्ञानोबरांनी दिलेला आशीर्वाद आहे. विठ्ठल हा माऊलीने दिलेला आशीर्वाद आहे. चांगुलपणा, लक्षपूर्वक ऐका. आताची पिढी असं झालंय की व्यसन केल्याच्या नंतर उथळ माथ्याने सांगितलं जातं, मी एका टायमाला 1 बिअरची बाटली संपवतो. हुशारकी केली जाते. चांगलं आहे ते. कोणत्या गोष्टीचा गौरव करावा हेही आपल्याला कळायला पाहिजे. विनाकारण गौरव केला जातो नाही त्या गोष्टीचा. अनमोल किमतीचं शरीर मिळालं, मूल्यवान वस्तूंनी खराब केलं. विठ्ठल शरीर अनमोल आहे, शरीराची किंमत नाही करता येत. अनमोल आहे. शरीराचा पार्ट गेल्याच्या नंतर मग शरीराची किंमत कळते. पण नक्कीच अभिमान वाटेल बाबाला, मोठ्या बाबांना अभिमान वाटेल असंच कार्य करतात, भाऊबाबांना अभिमान वाटेल असंच कार्य
आपल्या गावातली सगळीच तरुण बांधव करत आहे. आजचा हा शिवरात्रीचा महोत्सव आहे. आपण भागवत धर्मामध्ये जन्माला येतो, लहानशे मोठे होतो. भागवत धर्म म्हणजे वारकरी संप्रदाय. आजचा हा पर्व काळ आहे. शिवरात्री महोत्सव म्हणजे हा एक पर्व काळ आहे. आणि नाथ महाराजांनी इतके गोड सांगितले ना, 5 पर्व सांगितलेत नाथ महाराजांनी भागवतामध्ये. गोड उभी पर्व विशेष भागवत धर्मी. भागवत धर्मामध्ये 5 पर्व विशेष पर्व सांगितले. पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तम शिवरात्री. हे काय किती पर्व झाले? हे 5 पर्व. पहिलं पर्व आहे नरसिंह जयंती, दुसरं आहे रामनवमी, तिसरं आहे वामन जयंती आणि चौथं आहे जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी. हे झाले 4 पर्व. हे झाले 4 आपण उपवास धरतो म्हणा, पर्व म्हणा. हे झाले 4 पर्व. आणि 5वं पर्व आहे ते शिवरात्री पर्व आहे. त्या शिवरात्री महोत्सवाला एक पर्व असं म्हटलं. मग जर आपण वारकरी असेल ना, जर आपण भागवत धर्मी असो, तर माणसाने हे 5 पर्व नक्की केले पाहिजेत, करायला केलेच पाहिजेत. रामनवमी आपण धरतो, जन्माष्टमी गोकुळाष्टमी सुद्धा उपवास असतोच ना आपल्याला, रामनवमीचा असतो, नरसिंह जयंतीचा उपवास असतो, वामन जयंतीचा सुद्धा उपवास असतो. हे 4 नक्कीच आपल्या जीवनामध्ये पर्व असले पाहिजे. एक सांगू का तुम्हाला, ज्याच्या जीवनामध्ये हे 5 पर्व आहेत त्याच्याच जीवनाची पर्वा केली जाईल. ज्याच्या जीवनामध्ये हे 5 पर्व होतात त्याच्याच जीवनाची पर्वा केली जाईल, नाही तर त्याच्या जीवनाची परवड होईल. माणसाची परवड व्हायला किती वेळ लागतो, पण मानवी जीवनाचा पर्व काळ यायचा असेल, मानवी जीवन एक पर्व व्हायचं असेल, तर या 5 पर्वाचं नक्की पालन केलं पाहिजे. ज्यांनी हे 5 पर्व आपल्या जीवनामध्ये घेतले, या 5 पर्वाचं ज्यांनी स्वतः त्या पर्वाप्रमाणे जगले, त्यांच्या जीवनाचं पर्व झालं. आजही म्हातारी माणसं माझ्या समोर आपण कीर्तन झाल्याच्या नंतर भेटतात. भेटल्याच्या नंतर त्यांना सकाळी काय भाजी खाल्ली आठवत नाही बरं का भाऊ, सकाळी भाजी काय खाल्ली नाही आठवत त्यांना, पण बाबा असे बोलायचे हे आठवतं त्यांना. का? कारण बाबांचा काळ हे एक पर्व होतं. ते पर्व संपल्यासारखं वाटतं म्हाताऱ्या माणसांना. अरे त्या काळामध्ये एक पर्व जन्माला आलं. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं एक पर्व होतं. काही माणसं लक्षामध्ये राहतात कारण त्यांनी ही पर्व आत्मसात केली, म्हणून त्यांच्या जीवनाचं सुद्धा पर्व झालं. विठ्ठल पाहिलं तर ही जी 5 पर्व आहेत ती मानवी जीवनाची गरज आहे. तुम्हाला असं वाटेल हे उपवास आहेत, हे उपवास नाही आहेत, हे मानवी जीवनाची गरज आहे. पहिलं पर्व सांगितलं नरसिंह जयंती, दुसरं आहे रामनवमी, तिसरं आहे वामन जयंती, चौथं आहे जन्माष्टमी, 5वं आहे शिवरात्री. आता लक्षपूर्वक आहे का, नरसिंह भगवान हे वीरतेचं प्रतीक आहे. वीर आहेत नरसिंह भगवान, अकराळ विक्राळ आहेत, वीर आहेत. वीरता माणसाकडे असलीच पाहिजे. आपण तरुण आहोत ना, तर काहीतरी पुरुषार्थ केला पाहिजे, वीरता असली पाहिजे. एक बोलू, माफी मागून बोलतो. जरा तुम्हाला थोडं अति बोलल्यासारखं वाटेल, पण माफी मागूनच बोलतो. तुमची तरुण पोरं आहेत म्हणून मी बोलतो. आपल्याकडे वीरता असलीच पाहिजे, आपण पराक्रमी असलंच पाहिजे, नक्की असलं पाहिजे. एक सांगू का, लग्न झालेला मुलगा असावा आणि पैसा न कमवता नुसता घरामध्येच राहतो, काही पुरुषार्थ नाही. पैसा कमवणं हा एक पुरुषार्थ आहे बरं का, एवढं लक्षात ठेवा. पैसा कमवणं ही काही लाचारी असं समजू नका, पुरुषार्थ आहे तो. पैसा कमवत नाही, काही नाही, नुसता घरामध्ये राहतो. एक सांगू, त्याची बायको सुद्धा त्याला सन्मान देत नाही. पैसा कमवणारा पती असेल तरच बायको सन्मान करते, अन्यथा नाही, अन्यथा नाही. म्हणून नक्कीच आपल्याकडे तरुणपण आहे, नक्की पैसा कमवला पाहिजे, कमवलाच पाहिजे. पुरुषार्थ आणि वीरता आपल्याकडे असावी. नरसिंह भगवान आपल्याला वीरता शिकवतात. म्हणून नरसिंह जयंती कशासाठी करायची, तर आपल्याकडे वीरता असावी यासाठी. दुसरे रामनवमी. रामनवमी कशासाठी, प्रभू रामचंद्राचा जन्म हा मर्यादेचा जन्म आहे. आपण प्रभू रामचंद्राला काय म्हणतो, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र असं नावच आहे.
प्रभुरामचंद्राचा जन्म मर्यादेचा जन्म आहे. आपल्याकडे वीरता असावी, त्याचबरोबर आपल्याकडे मर्यादा सुद्धा असावी. आणि आता ती मर्यादा राहिली नाही. माझ्यासमोर बसलेल्या सगळ्या माता माऊल्या वयोवृद्ध झालेल्या, तुमच्या काळामध्ये तुम्ही ज्यावेळेस लग्न होऊन या गावात आल्या, आठवा काय काळ असेल तो. गावाच्या घरामध्ये आल्या, तुम्ही लग्न होऊन आल्या, किती मर्यादेने राहावं लागायचं. घरामध्ये बांगडी वाजली तरी सहन होत नव्हती, एवढी मर्यादा होती. आता नवऱ्याने हाक मारली तरी इकून असा आवाज येतो. कोणती मर्यादा राहिली? मर्यादा राहिली नाही. म्हणून भगवान प्रभुरामचंद्राचा जन्म किंवा भगवान प्रभुरामचंद्राचं जर पर्व साजरे करायचं असेल, आपल्याला रामनवमी साजरी करतो आपण, तर आपल्या जीवनामध्ये मर्यादेचा जन्म झाला पाहिजे. जेवढं तारुण्यामध्ये मर्यादेने मनुष्य वागतो, तेवढं त्याचं तरुणपणी देखणं दिसतं. एवढं लक्षात ठेवा. तरुणपणाचा दागिना कोणता असेल, तर तरुणपणाचा दागिना हा मर्यादा, हा तरुणपणाचा दागिना आहे. तरुणपण देखणं दिसतं. तरुणपण सस्त कशाने, तर ते मर्यादेने सस्त. ज्यावेळेस ते रामायणातला गोड प्रसंग आहे पहा, त्या इंद्रजिताला म्हणजे मेघनाथाला मारण्यात आलं, त्याचा शिरच्छेद केला. प्रभुरामचंद्राच्या सैन्यामध्ये त्याचं धड पडलेलं होतं आणि रावणाच्या सैन्यामध्ये त्याचं मुंडकं उडून गेलं. बरोबर, त्याचा शिरच्छेद केल्याच्या नंतर धड तिथंच पडला. आणि अंत्यसंस्कार करायचे त्याचं धड कोणी आणायचं? त्या इंद्रजिताची पत्नी, तिचं नाव होतं सुलोचना. तिने आपल्या पतीचं मुंडकं हातामध्ये घेतलं आणि रडत रडत निघाली. कुठे निघाली? प्रभुरामचंद्राच्या सैन्यामध्ये निघाली. सगळीच रावणाची सैन्य, सेनापती सगळी एकत्र झाली आणि रावणाकडे तक्रार केली, महाराज, अरे तुमची सून शत्रूच्या कोट्यामध्ये चालली, शत्रूकडे चालली तुमची सून. तिचं त्या पतीचं धड आणण्यासाठी निघाली. जर तिला जर रामाने जर कैद केलं, तिला जर रामाने जर कैद केलं, तर सीता सोडावी लागेल. देणं घेणं बरोबरच होतं ना. तिला जर रामाने कैद केलं असतं तर सीता सोडावी लागली असती, युद्ध तिथं संपलं असतं. रावणाचे शब्द आहेत, परस्त्रीला मर्यादेने कसं वागावं, परस्त्री बरोबर किती मर्यादा ठेवावी, हे प्रभुरामचंद्राला शिकवायची गरज नाही. जरी माझे प्रभुरामचंद्र शत्रू जरी असले, तरी परस्त्रीचा आदर करण्याची वृत्ती त्यांच्याकडे. विठ्ठल ती आपल्याकडे मर्यादा यावी. येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आई आणि बहीण या भावनेने पाहावं. ही भावना तरुणपणांना, त्या तरुणपणाला शोभून दिसत असते. ही मर्यादाच शोभून दिसते. तिसरी वामन जयंती. वामन शब्दाचा अर्थ आहे, ज्यावेळेस बळीच्या दारामध्ये आले ना वामन भगवान, तर ते वामन भगवान बळीच्या दारामध्ये आले त्यावेळेस बटू स्वरूपामध्ये होते, लहान होते. ह्या कथा तर माहित असतील ना परवा तुम्हाला. लहान बटू, लहान बाळ वेशामध्ये होते वामन भगवान. आणि ज्यावेळेस 3 पावलं 3 पाद 3 पावलं मला भिक्षा दे असं बोलल्याच्या नंतर बळीनं दान दिलं. दान घेतल्याच्या नंतर मग वामन भगवानाने आपलं स्वरूप मोठं केलं. बरोबर, हे तर बरोबर आहे ना. मोठं केलं वामन भगवान. म्हणजे येताना बटू स्वरूपामध्ये होते, बाळ वेशामध्ये होते, आणि दान घेतल्याच्या नंतर त्यांनी आपल्या शरीराचा विस्तार केला. वामन भगवानाकडून काय शिकायचंय आपल्याला? हेच शिकायचंय, आपल्या जीवनाचा विस्तार करता आला पाहिजे. आपल्याला केवळ गावापर्यंतच आपण मर्यादित राहिलं पाहिजे असं नाही. तालुका असेल, जिल्हा असेल, राज्य असेल, देश असेल, इथपर्यंत आपला विस्तार कसा करता येईल पाहिलं पाहिजे. जन्माला येताना बाळ स्वरूपामध्ये जन्माला आलो, अल्पज्ञ म्हणून जन्माला आलो. मनुष्याने बुद्धीचा, शरीराचा, सगळाच विकास माणसाला करता आला पाहिजे. सगळा विकास, ज्ञानाचा सुद्धा. जन्माला येताना अल्पज्ञ असतो, परंतु हळूहळू ज्ञानाचा सुद्धा विस्तार करता आला पाहिजे. ही वामन जयंतीतून आपल्याला शिकता येतं. विठ्ठल. आणि चौथी आहे जन्माष्टमी, म्हणजे गोकुळाष्टमी. भगवान श्रीकृष्णाचा जन्म. कशाचा जन्म आहे? तर तो आनंदाचा जन्म आहे.
भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यावेळेस सगळ्यांनाच आनंद झाला. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं ना, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नाही. पुरुषांनाही आनंद झाला आणि स्त्रियांनाही आनंद झाला. केवळ पुरुषांना आणि स्त्रियांना आनंद झाला असं समजू नका. अरे भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यावेळेस त्या यमुनेला आनंद झाला. त्या भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्या यमुनेतील डोहांना आनंद झाला. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्या गायींना आनंद झाला, गोपिकांना आनंद झाला, पक्ष्यांना सुद्धा, झाडांना सुद्धा आनंद झाला, निसर्गाला आनंद झाला. भगवान श्रीकृष्णाचा भगवंताचा जन्म हा आनंद देणारा जन्म आहे. आपल्या जीवनामध्ये कृष्ण जन्म व्हावा यासाठी आपल्या जीवनामध्ये आनंद पाहिजे. ज्या दिवशी जन्माष्टमी साजरी करतो तो जन्माष्टमीचा सोहळा हा आनंदाचा सोहळा आहे. त्या यमुनेला सुद्धा आनंद झाला. अडवण्यासाठी भरली नव्हती ती, त्याचं दर्शन घेण्यासाठी भरली होती ती. डोहांना सुद्धा आनंद झाला. का आनंद झाला डोहांना? नद्यामध्ये असलेले डोह, त्या डोहांना सुद्धा आनंद झाला. कारण काय? कारण एवढंच की जे डोह विषाने भरलेले होते त्या विषाने भरलेल्या डोहांना विषापासून मुक्त करणारा जन्माला आला म्हणून आनंद झाला. गायांना सुद्धा आनंद झाला. आपलं रक्षण करणारा, आपल्याला पाळणारा, सांभाळणारा जन्माला आला म्हणून गायांना सुद्धा आनंद झाला. विठ्ठल आनंदाची देवता ही भगवान श्रीकृष्ण आहेत. आनंद देणारे आहेत, आनंद देणारे आहेत. पाचवं पर्व आहे शिवरात्री पर्व. भगवान शंकर ही ज्ञानाची आणि वैराग्याची देवता आहे. माणसाकडे ज्ञानही हवंय आणि माणसाकडे वैराग्यही हवंय. या दोघांची देवता कोण असेल तर भगवान शंकर ही देवता आहेत. ज्ञान आणि वैराग्य. जेवढं काही ज्ञान जन्माला आलं आजपर्यंत आपण बोलतो ते भगवान शंकराच्या मस्तकातून जन्माला आलं. आपण भगवान शंकराचा फोटो पाहतो का नाही? ते भगवान शंकराच्या मस्तकावर गंगा वाहते, बरोबर? कथा सांगितली जाते की भगीरथानं गंगा पृथ्वीवर आणली, पण त्या पृथ्वीला तिचा वेग सहन होत नाही म्हणून भगवान शंकराने आपल्या मस्तकावर धारण केले. ती कुठून तरी आलेली दिसत नाही, उलट मस्तकातून बाहेर आलेली दिसते का नाही? चित्रामध्ये पाहतो ना, फोटोमध्ये पाहतो ना, मस्तकातून बाहेर. ती गंगा सामान्य गंगा नाही, ती मस्तकातून आलेली गंगा ही ज्ञानगंगा आहे. कोणती गंगा आहे? हे ज्ञानोबरांचा अभंग आहे. पा दत्तात्रय भगवानाचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञान गोदावरीच्या तिरी स्नान केले पंचाळेश्वरी. एकच शब्द महत्वाचा आहे, ज्ञान गोदावरी. ही गोदावरी, ही गंगा, ही सामान्य गंगा नाहीये. लोकांना केवळ पाप आणि ताप धुवून टाकणारी गंगा नाही, ही ज्ञान गंगा आहे. आणि ती भगवान शंकराच्या मस्तकातून येणारी ती ज्ञान गंगा आहे. म्हणजे संपूर्ण या जगामध्ये जेवढं काही ज्ञान उपलब्ध आहे ते भगवान शंकराच्या मस्तकातून आलेलं आहे. विठ्ठल म्हणून भगवान शंकर ही ज्ञानाची देवता आहे. आपण शिवरात्री पर्व करावा, शिवरात्री महोत्सव, आपण शिवरात्री उपवास धारण करावा, यासाठीच आपल्या जीवनामध्ये ज्ञान आणि वैराग्य प्राप्त व्हावं. भगवान शंकर ही मृत्यूची देवता आहे. लक्षपूर्वक मृत्यूचं भान झालं की आपोआप वैराग्य प्राप्त होतं. विठ्ठल संत आणि सामान्य जीव यामध्ये बदल काय? सामान्य जीवाची व्याख्या आणि संतांची व्याख्या करायची असेल तर एवढीच व्याख्या आहे, ज्याला मृत्यूची जाणीव झाली त्याला संत म्हणावं आणि ज्याला मृत्यूचा विसर पडला त्याला जीव म्हणावं. तुम्ही पोरांनी काल 2-3 दिवसापूर्वी पाहिलं असेल, आपल्या मराठीमधले किंवा महाराष्ट्रातले मोठे ऍक्टर आहेत नाना पाटेकर, त्यांचा व्हिडिओ पाहिला असेल, आत्ता आला होता. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोललेत ते. मला ते काय बोललेत हे नाही सांगायचं, पण शेवटचं वाक्य त्यांचं गोड आहे. अरे आपण एवढा अनाधुंदपणे जगतो, आपण काही, हे राजकीय लोकांना बोललेत बरं का, हे नाना पाटेकरचे वाक्य जसे तसे मी तुम्हाला सांगतो. आपण अनाधुंद कोणाला काही म्हणतो, याला नाव ठेव, याला असं कर, अनाधुंदपणे कसेही वागतो, 8-8 पिढ्यांची संपत्ती गोळा करतो. आपण मरणार आहोत याच भान नाही यांना.
आपण मृत्यूच्या आहारी कधीतरी जाणार आहेत याचं भान आहे का? नाही भान, अजिबात भान नाही. मी त्यांना बोललो म्हणून तुम्ही माना हलू नका, आपल्याला तरी कुठे भान आहे? त्यांचं वाक्य झालं, अरे आपल्याला तरी कुठे भान आहे? आपण मृत्यूच्या आहारी जाणार आहोत, मृत्यूच्या जबड्यामध्ये जाणार आहोत याचं भान नाही. म्हणून यासाठीच आपल्याला जाणीव व्हावी, यासाठी शिवरात्री महोत्सव आहे. विठ्ठल म्हणून भगवान शंकर हे ज्ञान आणि वैराग्याची देवता आहे. मृत्यूची जाणीव झाली की वैराग्य आपोआप प्राप्त होतं. तुम्हाला असं वाटतं वैराग्य म्हणजे एकदमच संन्यास धर्म धारण केलेला, कपडे बदलेलेले, मस्त चांगलं व्यवस्थित कीर्तन करणारा एकदमच वैरागी? अजिबात नाही. ज्ञानोबांनी संन्यासाची व्याख्या करत असताना मी आणि माझे हे दोन वाक्य, मी आणि माझं विसरले जयाचे अंतःकरण. ज्ञानोबा म्हणतात मी आणि माझं शरीराने विसरायचं नाहीये, अंतःकरणाने विसरायचंय. आणि ज्याने मी आणि माझा अंत तो संसारिक असला तरी संन्यासी का? हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, मी आणि माझं. हे ज्याला विसरता आलं तो सगळ्यात मोठा संन्यासी झाला असं म्हणावं. सगळ्यात मोठा वैरागी. एक दिवशी काय झालं, गौतम बुद्धांकडे एक साधक आला. भगवान गौतम बुद्धांकडे साधक आला आणि साधक आल्याच्या नंतर गौतम बुद्धांना म्हणू लागला की मला संन्यासी व्हायचंय, मला संन्यासीची दीक्षा द्या. गौतम बुद्धांनी त्याला सांगितलं की तू काय कर, रोज स्मशानभूमीमध्ये जाऊन बसत जा. रोज जाऊन बसायचा स्मशानभूमीमध्ये, मेलेले माणसं पाहायचा, रोज बसायचा. रोज लोक खांद्यावर घेऊन यायचे कोणाला तरी आणि जाळायचे आणि निघून जायचे. रोज पाहायचा. रोज मरणारी माणसं, मेलेली माणसं जळताना पाहता पाहता आपोआप त्याला वैराग्य प्राप्त झालं. त्याला संन्यास दीक्षा देण्याची गरज लागली नाही, तो सहज त्याचा अंतःकरणच वैरागी झालं. विठ्ठल भगवान शंकरी ज्ञानाची देवता आहे, भगवान शंकरी वैराग्याची देवता आहे. मला सांगा, वीरता कोणाला नकोय? कोणाला नको इथं वीरता? सगळ्याला हवी. आपला विस्तार व्हावा कोणाला वाटत नाही. आपलं घर मोठं असावे, 10 एकरची 20 एकर व्हावी, 20 एकरची 50 एकर व्हावी, लाखाचे करोडपती व्हावे, हा विस्तार कोणाला नकोय? विस्तार. आपण मर्यादेने राहावं हे कोणाला आवडत नाही. आपण आनंदी असावं हे कोणाला नकोय, आणि आपण ज्ञानी असावं हे कोणाला नकोय? सगळ्यालाच हवंय. म्हणून मर्यादा ज्ञान विस्तार, मर्यादा ज्ञान विस्तार आणि आनंद ही मानवीय गरज आहे. विठ्ठल मानवाची गरज आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे पर्व असले पाहिजेत. म्हणून ते भगवान शंकराचा आजचा हा शिवरात्री पर्व आहे आणि शिवरात्रीला रात्रभर जागलं जातं. ही शिवाची रात्र आहे. म्हणून आपण 2 वाजेपर्यंत कीर्तन घेणार आहोत आणि तिथून पुढे लगेच काकड्याला बसणार आहेत, आहे की नाही, 3 वाजता. म्हणून आपण रात्रभर जागणार आहेत सगळे. ज्याला जायचं असेल त्याने आताच उठून जा, पुन्हा म्हणू नका, आहे की नाही. शिवरात्री महोत्सव रात्रभर जागलं जातं. शिवरात्री भगवान शंकराची उपासना. म्हणून भगवान शंकरी ज्ञानाची देवता आहे. ज्ञान मिळालं, ज्ञानोबरायपर्यंत जे ज्ञान प्राप्त झालं ते भगवान शंकरापासूनच ज्ञान प्राप्त झालं. कोणताही ग्रंथ घ्या, रामायण घ्या, महाभारत घ्या, कोणताही ग्रंथ घ्या, त्या ग्रंथाची सुरुवातच पार्वती माताने भगवान शंकर यांच्या संवादातून आहे. रामायणामध्ये आता रामकथा चालू आहे आपल्याकडे. रामायणाची सुरुवात सुद्धा त्याच पद्धतीने, भगवान शंकर आणि पार्वती यांच्या दोघांचा संवाद. गीतेची सुरुवातही याच पद्धतीची आहे, भगवान शंकर आणि पार्वती माता. ज्ञानोबरांनी 18व्या अध्यायामध्ये बोलत असताना हेच शब्द बोलले, क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी. कानामध्ये सांगितलं. कुठं सांगितलंय? वरडून सांगितलं नाही. शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो काही त्रिपुरारी सांगितले जे. हे काय पार्वतीला काही कळालं नाही, कारण पार्वती झोपली होती. कीर्तनातल्या झोपत येत असं नाही. भगवान शंकर जर कीर्तन करत असले तरी पार्वती झोपत येत, आपला काय विषय. ती झोपली होती. नेनो काही त्रिपुरारी सांगितले जे, तिला काही कळलं नाही. परंतु
तो एक शब्द इतका महत्वाचा आहे ना. भगवान ज्ञानोबराय म्हणतात, क्षीरछंदूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुवरी नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे. भगवान शंकर आणि भगवान माता पार्वती माता या दोघांच्या संवादातून सगळी ग्रंथ जन्माला आले. काय जेवढे काही ग्रंथ आहेत, संत वाङ्मय असतील किंवा हिंदू धर्मामध्ये जेवढे ग्रंथ आहेत, ते पार्वती माता आणि भगवान शंकर यांच्याच संवादातून आहेत. म्हणजे याचा अर्थ त्यांचा संवाद होत होता आणि आपला त्यांचा संवाद होतो ना आपला नुसता वादच होतो. आपला कधी संवाद होणार, आपला नुसता वाद होतो. एक सांगू का तुम्हाला, सद्गुरू शास्त्री बाबा बोलत असते, विनोदाने बोललेले आहेत एका ठिकाणी, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. संसारातलं सगळ्यात मोठं सुख कोणतं आहे सांगू का तुम्हाला? पत्नीची चेष्टा करणे. हा तुम्हाला जास्त अनुभव आहे. तिची चेष्टा करणे हा सगळ्यात मोठं सुख आहे. म्हणून संवाद, वाद जरी असला तरी वादामध्ये सुद्धा संवाद आहे. विठ्ठल म्हणून त्यांच्या संवादातून हे ज्ञान जन्माला आलं. जेवढे काही ज्ञान आहे ते सगळे ज्ञान जन्माला आले. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये साधूच भगवान शंकर हे केवळ महादेव आहेत असं समजू नका, ते योगीराज सुद्धा आहेत. योगीराज सुद्धा आहेत. भगवान शंकर हे भगवान विष्णूची उपासना करतात आणि भगवान विष्णू ही भगवान शंकराची उपासना करतात. वारकरी संप्रदायामध्ये भगवान विष्णू आणि भगवान शंकर असा कोणताही भेद नाहीये. भेद नाही. हरी हरा भेद नाही, नका करू वाद. हा भेद नाहीये. या दोघांमध्ये अभेद आहे, भेद नाही. नाही नका. किती अभेद आहे पुढे दृष्टांत आहे. एक एकाचे हृदय गोडी साखरेची ठाई. पुढच्या चरणामध्ये दृष्टांत आहे. एकमेकाच्या हृदयामध्ये किती एकमेकाशी अनन्य आहेत, ते किती अनन्य आहेत. उदाहरण दिलं साखरेचं आणि गुढीचं. मला सांगा, साखर आणि गुढी हे वेगवेगळे राहतात का? गुढी एका डब्यात ठेवली आणि साखर एका डब्यात ठेवली, असं कधी झालं? अरे साखर आणि गोड हे एकपणच आहे, त्या वेगळे वेगळे करता येत नाही. तोंडामध्ये साखर पडली त्याच क्षणी ती गोड लागते. त्याला काय 2-3 महिने गेल्याच्या नंतर सांगितलं असं नाही. त्याला कोणताही कालावधी नाहीये, क्षण. त्याच क्षणी तोंडामध्ये जिभेवर पडली की तो गुढीचा क्षण जन्माला येतो. जसं साखर आणि गुढी एकत्र आहेत, साखर आणि गुढी त्याच पद्धतीने भगवान शंकर आणि भगवान विष्णू त्याच पद्धतीने एकमेकाच्या हृदयामध्ये. विठ्ठल आपण पंढरपूरला जातो बघा, आणि आपल्या गावातही आपलं भगवान पांडुरंगाची मूर्ती आहे. आपल्या गावात पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर शिवलिंग आहे. पाहिलंय? जिथे जिथे मूर्ती आहे पांडुरंगाची मूर्ती तयार, त्याच्याशिवाय ती पूर्णतेला जातच नाही. डोक्यावर शिवलिंग काढावंच लागतं. म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा ज्यांनी आपल्या मस्तकावर ज्यांना धारण केलंय ते भगवान शंकर आहेत. पांडुरंग परमात्म्याने आपल्या मस्तकावर का धारण केलं? कारण ते महावैष्णव आहेत म्हणून धारण केलं. एकनाथ महाराज म्हणले ना, तो महावैष्णव आहे. महादेव भगवान शंकर हे वैष्णव आहेत. काय ते वैष्णव आहेत? भगवान विष्णूची उपासना करणार. म्हणून वारकरी संप्रदाय, देशामध्ये 2 संप्रदाय एवढे मोठे आहेत, एक शैव संप्रदाय आणि एक वैष्णव संप्रदाय. वारकरी संप्रदायामध्ये असा भेद नाहीये बरं का, असा भेद नाही. वारकरी संप्रदायातल्या संतांनी या दोघांमध्ये भेदच ठेवले नाही, पण इतर राज्यामध्ये हा भेद आहे. इतका भेद आहे. काही काळ, एक काळ असा होता की शैव आणि वैष्णव जसं हिंदू मुसलमान लागतात ना, आता इतके कट्टर होते शैव आणि वैष्णव. एवढी कठीण परिस्थिती होती भारतामध्ये. शैवानी वैष्णवाची मंदिरं तोडलेत. दक्षिणमध्ये शैवानं वैष्णवाची तोडलेत आणि वैष्णवाने शैवाची मंदिरं तोडलेत. एवढी कट्टरता होती त्यांची. भगवान शंकराचे उपासक ते भगवान विष्णूच्या उपासकाला मानत नव्हते आणि भगवान विष्णूचे उपासक भगवान शंकराच्या उपासकांना भगवान शंकराला मानत नव्हते. आज ज्यांचा अभंग घेतला ना नरहरी महाराज, ते सुद्धा भगवान शंकराचे भक्त आहेत. ते सुद्धा भगवान पांडुरंग परमात्म्याला मानत नव्हते. ज्यांचा अभंग घेतलाय ना आपण, वारकरी संप्रदायामध्ये त्यांचे अभंग आहेत. एक कथा सांगितली जाते की त्यांना एका राजानं त्यांना एक
भगवंताला कमरेला करदुडा तयार करून द्या सोन्याचा म्हणून त्यांना ऑर्डर दिली. त्यांना सांगितलं की आम्हाला भगवान पांडुरंग परमात्म्याला करदुडा तयार करायचं सोन्याचं, तुम्ही करून द्या. म्हणले मी त्या पांडुरंगाचं तोंड बघत नाही. कोण बोललं? नरहरी महाराज म्हणले मी कधी पांडुरंगाचं तोंड नाही पाहत, मी भगवान शंकराचा भक्त आहे, मी त्यांचं नाही तोंड. पण ते म्हणले माप तर घ्यावं, तुमचा व्यापार आहे, तुमचा धंदा आहे, ते तर करावंच लागेल. पोटासाठी, कुटुंबासाठी, प्रपंचासाठी चालवण्यासाठी ते तर करावंच लागेल. म्हणून ते ठीक आहे म्हणले, मी जाईल पांडुरंगाच्या मंदिरात जाईल, पण मी डोळे झाकून घेईल. करदुड्याचं माप घ्यायचं होतं त्यांना. हातामध्ये दोरी घेतली तर कमरेला लावायला लागले की दोरी अपूर्ण पडायची आणि डोळे झाकून घेतलेले त्यांनी. डोळे झाकून घेतले की भगवान शंकराची पिंड दिसायची आणि डोळे उघडले की पाय चरण दिसायचे, समचरण दिसायचे. म्हणजे तिथेच पांडुरंग परमात्म्याने भगवान शंकर आणि मी आम्ही दोघं वेगळे नाहीत असा नरहरी महाराजांना साक्षात्कार केला आहे. विठ्ठल अत्यंत कठीण कट्टरता होती जुन्या काळामध्ये या दोघांमध्ये, अत्यंत कठीण. आपल्या महाराष्ट्रामध्ये ते वारं आलं नाही हेच बरं आहे. माऊली आणि तुकोबाराय होते म्हणून, आणि आता यायला लागलंय. उत्तर भारतातले बरेच साधू आपल्याकडे येऊन प्रवचन द्यायला लागले. आपल्याला ज्ञानेश्वरी गाथा कमी पडायला लागला ना. मी एका साधूचं, आता माझी योग्यता नाही, पण काय आपण अंधश्रद्धा किती स्वीकारतो हे तरी पाहिलं पाहिजे ना. किती अंधश्रद्धा पसरवतो प्रवचनातून. कीर्तन आणि प्रवचन अंधश्रद्धा पसरवण्याचे काम नाही येते. ही अंधश्रद्धा निर्मुक्त संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय. इथे कोणत्याही सेंदरी हिंदरी दैवताची पूजा केली जात नाही. अंगात येणं, मर्याई, खेतारी ही याची पूजा नाहीये तिथं. इथे पूजा केली जात नाही. जे असेल ते कर्माने मिळतं, स्वतःच्या प्रयत्नाने मिळतं. हे प्रत्येक संतांनी शिकवलंय आपल्याला. जे मिळवायचं ते इंद्रियाने मिळवा, तुम्ही स्वतःच्या पुरुषार्थाने मिळवा. हे ना भगवंताच्या आशीर्वादाने मिळतं ना साधू संतांच्या स्वतःच्या पुरुषार्थाने कमवा, आणि कमवलेलं या संतांनी आणि देवाने दिलं ही भावना ठेवा. पण कमवत असताना पुरुषार्थाने कमवलं पाहिजे हे शिकवलंय आपल्याला. ती हिंदी साईडचे संत आहेत, त्यांनी आता महाशिवरात्री म्हणूनच सांगतो, आता 10वी 12वीच्या परीक्षा संपल्यात आता, बरोबर 10वीच्या चालू आहेत. त्यांचा एक व्हिडिओ पाहिला मी, मला खूप वाईट वाटलं. ते आला मोबाईलवरून म्हणून पाहिला. त्यांनी सांगितलं की जर 10वीचा विद्यार्थी असेल, त्यानं जर बेलपत्ती हातामध्ये घेतली, बरं का माता माऊली, खरं सांगतोय मी तुम्हाला, बेलपत्ती हातामध्ये घेतली आणि त्याला जर मध लावला आणि ती बेलपत्ती जर शिवलिंगाला चिटकवली तर त्यानं वर्षभर अभ्यास नाही केला तरी तो पास होतो. पोराला माहित असेल, पाहिला व्हिडिओ तुम्ही? हा, शिवलिंगाला बेलपत्ती चिटकवली, वर्षभर त्याने अभ्यास, पुस्तक हातात न घेतलं तरी तो पास होतो. कोणती श्रद्धा आहे सांगा? ही अंधश्रद्धाच आहे ना. आणि इथे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे अभ्यासापासून या जगामध्ये काहीच मिळत नाही. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. जगद्गुरु तुकोबाराने अभंगामध्ये लिहून ठेवलंय, अरे असाध्य वस्तू साध्य होते फक्त केवळ आणि केवळ अभ्यासाने. अभ्यासाशिवाय या जगामध्ये दुसरं काही मिळत नाही. सहजासहजी काही मिळत नाही, अभ्यासाने मिळतं. मग हा अभंग कुठं नेऊन टाकायचं सांगा? हे आपल्याला शिकवलंय जगद्गुरु तुकोबारायांनी, सांगितलंय, तरी आपण त्यांचं अनुकरण करायला लागतो. तरी माता माऊल्या लगेच त्या लेकराला बेलपत्ती चिटकेव, तो अभ्यास नाही केला तरी पास होईल. पुढं आणखीन गमतीचा विषय सांगू का तुम्हाला? आणखीन गमतीचा विषय, त्यांचाच पोरगा 8वीला नापास झालाय, पेपरला बातमी. ज्यांनी सांगितलं ना हे प्रवचनात, त्यांचा मुलगा 8वीला नापास आहे, पेपरला बातमी. कोणती श्रद्धा पसरवतो आपण? हे वारकरी संप्रदायाने आपल्याला हे शिकवलेलं नाहीये. वारकरी संप्रदाय हा डोळस संप्रदाय आहे, आणि वारकरी संप्रदायाने करायचं असेल तर एक सांगू का तुम्हाला, भगवंताने माणसाला इंद्रिय दिलेत ना, प्रत्येकाचं शरीर स्वावलंबी बनवलंय, परावलंबी नाही बनवलं. हे इंद्रिय पुरुषार्थ करण्यासाठी दिलेत, कमवण्यासाठी दिलेत. हात दिलेत तर कोणापुढे भीक मागण्यासाठी नाही दिलेले.
काहीतरी पुरुषार्थ करण्यासाठी दिलेत, म्हणून भगवंताने शरीराला स्वावलंबी बनवलंय. विठ्ठल म्हणून ते भगवान शंकर, अत्यंत मोठी कट्टरता होती त्यांच्यामध्ये, त्या वैष्णव आणि शैवामध्ये. आपल्याकडे आलं नाही ते चांगलं झालं, म्हणून आपण या पद्धतीने आहोत. आपण त्या जुन्या काळातले एक कीर्तनकार दृष्टांत सांगायचे पहा. त्या उत्तर भारतामध्ये 2 गाव आहेत. एका गावाचं नाव आहे शिवपुरी आणि त्याच्या शेजारीच गाव आहे, त्याच्या दुसऱ्या गावाचं नाव आहे विष्णुपुरी. हे 2 गाव आहेत, अत्यंत दोन्ही, शिवपुरी आणि विष्णुपुरी. शिवपुरीतले माणसं फक्त केवळ आणि केवळ भगवान शंकराची उपासना करणारे, आणि विष्णुपुरीतली माणसं केवळ आणि केवळ भगवान विष्णूचीच उपासना करणार. भगवान शंकराचं नाव घेणार नाहीत, इकडले भगवान विष्णूचं नाव घेणार नाहीत, असं त्यांचा ते वाद. अत्यंत विकोपाला गेलेला वाद. दोन्ही शेजारी गावं, आजही जवळजवळ गावं असले की त्यांचे वाद असतात. केवळ भारत पाकिस्तानच वाद आहेत असं समजू नका. भारतामध्ये सुद्धा जवळजवळ गावं, नदीच्या कडीला फक्त एखादं गाव असावं, ते भारत पाकिस्तानच असतात. मॅच लागावं त्यांची बस. ते म्हणते ते पाकिस्तान मधले. ते भारतात मधलेच असले तरी म्हणजे केवळ भारत पाकिस्तान वाद आहेत असं नाही, हे गावागावामध्ये सुद्धा वाद असतात. आता ऐका, मग ते दोन्ही शेजारी गावांच्या दोघांची वाद, भगवान शंकर आणि भगवान विष्णू, शिवपुरी आणि विष्णुपुरी. एकदा काय झालं, शिवपुरी आणि विष्णुपुरीचा होता परश्या आणि शिवपुरीची होती आरची. ते गेले पळून आणि लग्न केलं. आता विष्णुपुरीचा होता परशा, पण ते एकुलता एक होता ना. आता गेले निघून, बरेच 2-3 महिने तिकडेच गेले, लग्न केलं दोघांनी. बापाला वाटलं एकुलता एक पोरगा आहे, किती दिवस बाजूला ठेवा, करा माफ, म्हणून बापाने माफ केलं. त्याला घरी बोलवून घेतलं, शोध लावला, घरी बोलावून घेतलं. अरे राहा बाबा, अरे तुमचंच आहे बाबा, ठीक आहे ना, मला मान्य नाही, ठीक आहे, आता इथून पुढे तुमचंच आहे, म्हणून ते राहायला लागले. राहायला लागल्याच्या नंतर ती शिवपुरीतली मुलगी होती आणि हा विष्णुपुरीतला मुलगा होता. आणि ते तिचे सासरे अत्यंत कट्टर होते, भगवान विष्णूचे उपासक, अत्यंत कट्टर. ते सारखं टोमणा मारायचे, हे आड्या गांधावाले, आड्या गांधावाले, सगळे काम आडे करतात. हे काय नीट माणसं आहेत का काय, नुसते कोणालाही आडवं कोणालाही आडवं चलत हे, ते असं बोलायचं. ती एक दिवशी आपली सारायला बसली, सारत होते. तिला लगेच सासरा म्हणला ना, आडवं काय सारतीस, उभं सारेव. तुमच्या घरात तुमच्या गावात चलत असताना आडवं सारणं, आमच्या गावात उभं सारतेत, आम्ही उभ्या गांधावाले. आपल्या महाराष्ट्रात उभा ना आडवा दोन्ही संगच असतो. ते काय आपल्याकडे तसलं काय भेद नाही, दोन्ही बरोबरच असतंय. ते सगळं सारखं तिला आडव्या गांधावाले, आडव्या गांधा बोलत राहायचं. तिने ते लक्षातच ठेवलं तिनं. दुसऱ्या दिवशी हा सकाळी उठला आणि दात घासायला लागला, हा विष्णुपुरीतला सासरा. ती लगेच जवळ गेली, मामा तुम्ही तर विष्णुपुरीत राहता, मग आडवे दात कशाला घासता, उभे दात घासा ना, तुम्ही उभ्या गांधावाले आहेत ना. म्हणजे ही कट्टरता वारकरी संप्रदायामध्ये नाहीये. वारकरी संप्रदायाने दोघांना एक मानलं, एकमेकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई. या पद्धतीने भगवान शंकर आणि भगवान विष्णू, म्हणून भगवान शंकर मानवी जीवनाला ज्ञान देणारे आहेत, वैराग्याची ती देवता आहेत. राहतात कसे, अभंगाचं पहिलं
प्रमाण दिलं. नरहरी महाराज पहिल्या अभंगामध्ये गोड बोलले, स्वरूप काय भगवान शंकराचं, राहतात कसे, भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा, अंगाला भस्म लावलेले, मेलेल्या माणसाची राख रक्षा भस्म म्हणून आपल्या अंगाला लावले भगवान शंकराने. ते समुद्र मंथन झालं बरं का, आणि समुद्र मंथनामध्ये 14 रत्न निघाले. त्यापैकी लक्ष्मी हे करत नाही, माता लक्ष्मी करत नाही. आता माता लक्ष्मी रत्न म्हणून जन्माला आली समुद्रातून आल्याच्या नंतर, मग आता हिचं वरण करावं का, तिने कोणाचं वरण करावं म्हणून ह्या त्रिदेवाला तिने पाहिलं. ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि भगवान विष्णू या तिघांना पाहिलं. सर्वप्रथम पाहिलं तिने ब्रह्मदेवाला पाहिलं. ब्रह्मदेवाकडे पाहिल्याच्या नंतर तिने 4 मुंडके दिसले. तिला माता लक्ष्मीला 4 मुंडके दिसले. ते 4 मुंडकेचा ब्रह्मदेव पाहिल्याच्या नंतर तिने मृत्यू लोकाकडे पाहिलं पुन्हा खाली, आणि खाली पाहिल्याच्या नंतर तिने विचार केला, एकाच मुंडक्याचा एवढा ताण देतो, तर हा तर 4 मुंडक्याचा बाबा आहे बाबा. तिने वरण नाही केलं ब्रह्मदेवाचं नाही. पुढे गेले. पुढे भगवान शंकर दिसले. अत्यंत देखणे होते. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. अत्यंत देखणे होते भगवान शंकर. कापरासारखा रंग आहे. भगवान शंकर हे गोरे, सावळे नाहीयेत. चित्रामध्ये सावळा दाखवले जातात भगवान शंकर, निळे दाखवले जातात. भगवान शंकर निळे नाही रे, भगवान शंकर गोरे आहेत. कर्पूर गौरम, कापरासारखा रंग आहे भगवान शंकर. अत्यंत देखणे, पण अत्यंत देखणे होते. मन गेलं माता लक्ष्मीचं, पण कपडे चांगले नव्हते अंगावर. अंगाला राख लावलेली, आणि ते पाहिलं याच्या अंगात काय कपडे चांगले नाहीत म्हणले. लोक कपडेच पाहते. माणसं लोकांचे कपडे चांगले नव्हते. म्हणून पुढे गेल्याच्या नंतर मग भगवान विष्णूचं वरण केलं. पण माता लक्ष्मीचं सुद्धा ज्यांच्याकडे मन आकर्षित व्हावं इतके देखणे ते भगवान शंकर. पण अंगाला काय लावलं तर राख लावली मेलेल्या माणसाची. भस्म उटी रुंडमाळा गळ्यामध्ये मेलेल्या माणसाच्या कवट्याची माळ घातली. आपण कवटी पाहिली तरी 2 दिवस झोप येत नाही, प्लॅस्टिकची येते. जो समजा आता दुसऱ्या बोलण्यापेक्षा मी माझ्यावरच घेतो. समजा मी मेलो आणि तसंच ठेवलं 1-2 दिवस, नंतर लगेच ते कवटी बाहेर आली. किती नाही महाराज लय कीर्तन कर, चांगले कीर्तन करीत होते, ठेवा कवटी असं कुणी म्हणत. एक तर पुरून टाका नाही तर जाळून टाका बरं याला म्हणते. पण एकदा मेल्याच्या नंतर एक सांगू का तुम्हाला, जिवंत माणसाची भीती वाटावी, मेलेल्या माणसाची नाही. मेलेले माणसं भीतीदायक नाहीयेत. मेलेले माणसं कधीही लोकांना त्रास देत नाही, जिवंत माणसं देत राहतात, मेलेली माणसं नाही. पण गळ्यामध्ये रुंड माळा आहेत. लोकांच्या मेलेल्या लोकांच्या कवटीच्या माळा गळ्यामध्ये भगवान शंकरांनी घातल्या. ठीक आहे, सामान्य माणसाच्या कवटीच्या माळा आहेत का? नाही. भगवान शंकराला विचारलं कोणाच्या माळा आहेत? त्यांनी सांगितलं या देशावर ज्यांनी ज्यांनी राज्य गाजवलं, ज्यांनी ज्यांनी राज्य केलं या देशावर, या देशाचे राजे आहेत. संपूर्ण देशाला सांभाळलं यांनी, देश सांभाळला. असे राजे, अशा राजांच्या कवट्या भगवान शंकराने गळ्यामध्ये घातल्या. का घातल्या बरं? भगवान शंकरांनी इतकं गोड उत्तर दिलं. भगवान शंकर म्हणू लागले, हे राजे असताना यांना कळालं नाही आपण मरणार आहोत, यांना जाणीव झाली नाही मरणार आहोत. आपण मरणार आहोत ही या कवटीला जाणीव व्हावी म्हणून ह्या कवट्या गळ्यामध्ये घातल्या. कळलं का गळ्यामध्ये घातल्या कवट्या? अरे या जिवंत कवटीला जाणीव व्हावी आपण जाणार आहोत म्हणून. रुंडमाळा गळ्यामध्ये आहेत. भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाला. हातामध्ये काय आहे तर त्रिशूळ. एक सांगू का तुम्हाला, हे सगळे प्रतिकात्मक असतात. वारकरी संप्रदायामध्ये कुठेही अंधश्रद्धा नाही, सगळीकडे विज्ञान आहे, सगळीकडे विज्ञान आहे. अंधश्रद्धेचा कुठेही लवलेश नाही. हे सगळे प्रतिकात्मक आहे. हातामध्ये त्रिशूळ आहे.
शूळ शब्दाचा अर्थ होतो दुःख. शूळ शब्दाचा अर्थ काय? दुःख. तीन दुःख आहेत, आध्यात्मिक, अधिदैविक आणि आधिभौतिक. हे तीन दुःख आहेत. याला तीन तापही म्हणा किंवा तीन दुःखही म्हणा. हे तीन दुःख आहेत, हे माणसाकडे येत राहतात. भगवान शंकराच्या ते हातामध्ये आहेत, ते त्यांच्याकडे येत नाहीत. त्रिशूळ शब्दाचा अर्थ केवळ ते लोखंडाचं त्रिशूळ समजू नका, पितळाचं, सोन्याचं, हे नाही. त्रिशूळ शब्दाचा अर्थ तीन दुःख ते त्यांच्या हातामध्ये आहेत. म्हणून नेत्री ज्वाळा, डोळ्यामध्ये अग्नी, तिसरा डोळा म्हणजे अग्नीचा डोळा आहे. आणि अग्नी शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. विठ्ठल 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 म्हणून नरहरी महाराज वर्णन करतात. भस्मवटी, रुंडमाळा, हाती, त्रिशूळ, नेत्री, ज्वाळा. जो तिसरा डोळा आहे तो अग्नीचा डोळा आहे, तो ज्ञानाचा डोळा आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कुरुते तथा. ज्ञानाग्नी सगळ्या कर्मांना नष्ट करणार आहे. म्हणून तिसरा डोळा म्हणजे तिसरा डोळा हा ज्ञानाचा डोळा आहे. माणसाला दोन डोळे, ते सामान्य वस्तू पाहतात. असामान्य वस्तू पाहायची असेल तर तो ज्ञानाचाच डोळा लागतो. विठ्ठल त्या ज्ञान डोळ्याने ते तिसरी वस्तू पाहता येते. म्हणून असे असणारे भगवान शंकर ते राहत असताना या पद्धतीने राहतात. भस्मवटी, रुंडमाळा, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा. डोळ्यामध्ये ज्वाळा आहे, ते ज्ञान आहे. असे असणारे भगवान शंकर साधना करत असताना कशा पद्धतीने बसतात अभंगाचं. योग साधना करत असताना कशा पद्धतीने बसतात ते सुद्धा सांगितलं. नरहरी महाराज म्हणले, गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. गज चर्म व्याघ्रांबर, बसण्यासाठी वाघाचं कातडे त्यांना. याच्या मागे सुद्धा विज्ञान आहे बरे का. योग साधना करायची असेल तर वाघाच्या कातड्यावरच केली जाते. त्याचं कारण असं आहे की वाघाला सगळी प्राणी घाबरतात. जंगलामध्ये जेवढी काही प्राणी आहेत ना, मुंगीपासून ते सगळे प्राणी वाघाला घाबरतात. जंगलाचा राजा सिंह आहे, पण सिंह विनाकारण कोणाची शिकार नाही करत. त्याला वाटलं तेव्हा शिकार करतो, कारण तो राजा आहे ना. तो ठीक आहे, विनाकारण आला की लगेच मार असं नाही. त्याच्या जवळून कोलं जरी गेलं तरी त्याला मारणार नाही. राजा आहे तो. त्याला भूक लागेल, त्याला वाटलं आता मारलं पाहिजे तरच मारणार. तसं वाघाच्या बाबतीमध्ये नाही. वाघ हा धोका देतो.
हा त्याच्यापेक्षा बिबट्या तर कठीणच आहे. कारण ते लगेच शिकार दिसली की हल्ला करणारा वाघ. म्हणजे सगळीच प्राणी त्या वाघाला घाबरतात. ध्यानस्थ अवस्थेमध्ये जायला लागला आणि मुंग्या चावल्यावर कसं होईल, म्हणून त्या वाघाच्या कातड्यावर बसले की मग साप विंचू हे येत नाही. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार, कंठामध्ये वासुकी नावाचा सर्प गळ्यामध्ये धारण केलेला आहे. माता माऊल्या सगळ्याच मंदिरामध्ये जातात बरं का. पंढरपूरला गेल्या की देवाचं दर्शन घेतलं की आईसाहेबाच्या मंदिरामध्ये जातात. आईसाहेबाचं दर्शन घेता घेता आईसाहेबाच्या गळ्यामध्ये काय काय अलंकार आहेत ते पाहून येतात. त्या देवीच्या मंदिरात महालक्ष्मीचं कुठे एखादं मंदिर असेल, सुवर्ण टेम्पल असेल, तिथं जातात. त्या देवाच्या किंवा त्या देवीच्या गळ्यामध्ये काय काय अलंकार आहेत ते पाहून घेतात. आणि मग आग्रह केला जातो की मला सुद्धा तसाच अलंकार हवा, मला सुद्धा तसाच दागिना हवाय. ते एखाद्या स्त्रीच्या एखाद्या देवाच्या गळ्यामध्ये पाहिलं की तसा आग्रह करतात. भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यावर करीत जाणं आग्रह, त्याच्या गळ्यामध्ये जो अलंकार आहे तो मला पाहिजे म्हणजे पाहिजे असं कधी म्हणलंय? कंठी शोभे वासुकी हार, कोणी म्हटलंय मला भगवान शंकराच्या गळ्यामधला अलंकार हवाय मला? वासुकी, वासुकी नावाचा सर्प कंठी शोभे, शोभून दिसतो. सर्प शब्दाचा अर्थ होतो मृत्यू. इथं आला एखादा, कोणी डोक्यावर हातपर्यंत, बरेच दिवस झाले महिनाभर भेट नाही आपली, असं कोणी म्हणाल? अरे इथं एक माणूस सापडणार नाही का? मृत्यूची भीती आहे. सर्प म्हणजे मृत्यू आहे. आणि ज्यानं गळ्यामध्ये मृत्यू धारण केला त्याला कसली मृत्यूची भीती आहे? ते भगवान शंकर गळ्यामध्ये मृत्यू धारण कर. कंठी शोभे वासुकी हार, आणि सानिध्य कोणाचं आहे? भूते वेताळे नाचते. कारण स्मशानभूमीमध्ये राहतात ना ते, तर सानिध्य कोणाचं आहे? भूते वेताळे नाचती हर्षयुक्त आनंदित होतात. उमापती, पार्वती मातेचा पती, त्याला उमापती असं म्हटलं. तेच भगवान शंकर हर्षयुक्त होतात. कशामुळे? भूत आणि वेताळ नाचतात म्हणून. भूते वेताळे नाचते सानिध्य.
भगवान शंकराला सानिध्य, यांचं सानिध्य, यांच्या सानिध्यामध्ये आनंदामंदी सुखी राहतात. म्हणून भगवान शंकर हे सर्व सुखाने भरलेले आहेत. अभंगाचं शेवटचं सर्व
वा. मनाने वाजविल्या बरं झालं. चांगला आनंद घेतो आपण, गायनाचा आनंद घेतो आपण. संगीतामध्ये ती कला आहे स्वरामध्ये. सहज मनुष्य हा ब्रह्मभूत अवस्थेला सहज प्राप्त होतो. पण त्याची जाणीव असावी, थोडी तरी जाणीव असावी. नाही जाणीव नसली का मग अवघड होत. कवर इवळत येत काय नव्ह. जाऊ दे आता, त्यांचं इवळायचं झालं मग जाऊ आपण. हे दोन प्रकार आहेत. आता गिटाराचं सोडून द्या, मी माझं सांगतो. मी खूप प्रयत्न केला नागरी महाराज. 2 पेट्या घेतल्यात, एक उशाला आणि एक पायथ्याला. यांना माहिती आहे 2 पेट्या आहेत माझ्याकडे. काय मी आणखी गाठच पडाना. निसर्गाचं दान लागतं, भगवंताचं दान लागतं. निसर्ग त्याच्याशिवाय नाही येते. त्याच्या मागे दानामध्ये सुद्धा प्रयत्न बी आहेतच. मिळालेलं कौशल्य, त्याला कौशल्याचा विस्तार कसा करायचा त्याला प्रयत्न लागतात. पण ते निसर्गतः असलं पाहिजे, काहीतरी भगवंताचं दान असलं पाहिजे. म्हणून नरहरी महाराज गोड शेवटच्या चरणामध्ये बोलले, सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार भगवान शंकर कसे. सर्व सुखाने भरलेले, सर्व सुखाचे आगर आहेत. ते स्वतः सर्व सुखी आहेत आणि त्यांच्या सानिध्यामध्ये जे जे जातील त्यांना सुद्धा ते सर्व सुखी करणारे आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे ते का, सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईची. ज्ञानेश्वरी मानवी जीवनाला सर्व सुख देणारी आहे. स्वतः ज्ञानोबर आहे, सर्व सुखाने भरलेले आहेत. म्हणून त्यांच्या सानिध्यामध्ये, ज्ञानेश्वरीच्या सानिध्यामध्ये आलेला प्रत्येक मनुष्य हा सर्व सुखाने भरणार आहे. म्हणून नरहरी महाराज म्हणले की भगवान शंकर हे सर्व सुखाने भरले, सर्व सुखाचे आगर. आपल्याला सर्व सुख हवंय, नक्कीच भगवान शंकराची उपासना करावी, नक्की भगवंताची उपासना करावी. नक्की आपण सर्व सुखाने भरून जाऊ. लक्षपूर्वक ऐका आता. सुख, सुख एक वस्तू, सुख. आणि दुसरा शब्द येतो, हिंदीतला शब्द येतो उम्र, म्हणजे वय. बरोबर. सुख आणि वय या दोघांचं कधी जमत नाही बरं का, टिपण बसत नाही. सुख आणि वय या दोघांचं अजिबात टिपण बसत नाही. याचं कारण असं आहे, ज्यावेळेस घरामध्ये सुख येतं, घरामध्ये सुख आलं की वय नाराज होतं आणि वय निघून. आता आणखीन सोपं बोलतो, जरा विस्ताराने सांगतो. आता आमच्या माता मावल्या, मला सांगा बरं, तुमचं अख्खं आयुष्य गेलं, ते शेणाचं घर, मातीचं घर सारून सारून गेलं की नाही आयुष्य. आता घरामध्ये फरशी आली, सुख आलं, पण गुडघे चमकायला लागले, मनके दुखायला लागले. घरात सुख आलं, घरात सुख आलं की ती वय नाराज झालं, ते निघून गेलं, वय निघून गेलं. म्हणून मिळालेल्या क्षणाचा सर्वांगाने उपभोग घ्या. जे मिळालेला क्षण आहे त्याचा आनंद घ्या, तिथे सुख आहे. आणि एक आणखीन पुढे जाऊन बोलतो. मला सांगा, माझ्या समोर बसलेली ज्यांनी ज्यांनी घरं बांधलीत, मोठमोठाली घरं बांधली, थोडं 50च्या नंतरच प्रत्येकाने घरं बांधली. जन्म होत असताना एक छोटस घर होतं, ज्या घरामध्ये आपण जन्माला आलो त्याच घरामध्ये 4-4 भावंड झोपायचो, तिथंच राहायचो आपण. तेवढ्या अडचणीमध्ये राहिलेले असताना झोपता झोपता मनामध्ये विचार व्हायचा, मी मोठं झाल्याच्या नंतर मी मोठं घर बांधेन. मोठं झालो आपण, मोठं घरही बांधलं.
खरं सांगा, त्या घरात सुख होतं का या घरात सुख आहे? खरं सांग. घर मोठं झालं, सुख राहिलं नाही, सुख निघून गेलं, घर मोठं राहिलं. म्हणून सुखाच्या वस्तू यायला लागले की उम्र निघून जात असते, वय निघून जातं. म्हणून आपण ज्या क्षणाचा आनंद घेतो तो आनंद हा सर्व सुखाचा आनंद आहे. आणि ते शिकवणारे भगवान शंकर आहेत. सर्व सुखाचे आगर मणे नरहरी सोना, सर्व सुखाने भरलेले, सर्व सुखाने. ऐका, सुख मिळतं तो ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या सानिध्यामध्ये जा, नक्की सुख मिळेल. ज्ञानोबा तर इतकं गोड सांगतात ना, अरे आनंदाची दिवाळी करून देणारी ज्ञानेश्वरी. ज्ञानोबा म्हणतात, सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणी वदे प्रकाशाची, तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. ज्ञानाची दिवाळी, आनंदाची दिवाळी, सुखाची दिवाळी करून देणारी ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरीच्या सानिध्यामध्ये आपण राहिलो पाहिजे. ज्ञानेश्वरी ग्रंथ कधीतरी आपल्या मुखातून बाहेर पडावा. एक सांगू, शिकलेली माणसं इथं सगळीच आहेत. मराठी वाचता येत नाही असा माणूस नाही इथं आहे. सगळ्याला मराठी वाचता येतं. अरे जर आपल्याला मराठी जर वाचता येत असेल तर ज्या ग्रंथाला 750 वर्ष झाले तरी त्या ग्रंथाचं नाव घेतलं जातं, जाणण्याच्या हेतूने का होईना एकदा तरी मुखातून बाहेर काढा. एकदा तरी मुखातून बाहेर काढलीच पाहिजे. आणखीन पुढे जाऊन सांगू, मला सांगा, माझा एक प्रश्न आहे, सगळ्या तरुण बांधवांना प्रश्न आहे. लोकांना वाटतं ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणतात म्हातारपणाचा ग्रंथ, म्हातारपणी वाचावा. तरुण पोरांना वाटतं म्हातारपणी वाचायचा ग्रंथ आहे. म्हातारे झाले तुम्ही, आता ज्ञानेश्वरी वाचा, आता गीता वाचा म्हणत राहतात माणसं. वाचली पाहिजे, वय झाल्याच्या नंतर ती वाचली पाहिजे असं, पण म्हाताऱ्यानेच वाचली पाहिजे असं नाही. ती तरुणपणापासून वाचत राहिलं पाहिजे, नक्की वाचली पाहिजे. मला सांगा बरं, माझा सरळ शिकलेल्या सगळ्या लोकांना प्रश्न आहे, ज्ञानोबरायांचा दाखला, माऊलीचा दाखला कोणत्या शाळेत मिळेल सांगा? आळंदी ते शाळेत? कोणत्या शाळेत आहे? तुकोबरायचा दाखला देहू गावात मिळेल कुठं? माऊलीचा दाखला आळंदीच्या शाळेत मिळेल कुठं? कुठेच नाही. माऊलीचा दाखला कोणत्याही शाळेमध्ये मिळत नाही, पण माऊलीने निर्माण केलेला ग्रंथ विद्यापीठाच्या स्तरावर शिकवला जातो. सामान्य ही गोष्ट. अरे विद्यापीठामध्ये आतापर्यंत करोडो लोकांनी पीएचडी केल्या त्या ज्ञानेश्वरी ग्रंथावर, तरी शिल्लक आहे. म्हणजे काहीतरी आहे ना, या जाणण्याच्या हेतूने का होईना वाचली पाहिजे. अरे कळो न कळो मुखातून एकदा तरी ज्ञानेश्वरी ग्रंथ बाहेर निघावा. मराठी बोलता येते आपल्याला, भाग्यवान आहोत. माऊली मराठी बोलायची, किती गोड बोलत असतील सांगा बरं. साच आणि मवाळ ही भाषा आहे माऊलीची. इतकी किती गोड. जगद्गुरु तुकोबाराय मराठी बोलायचे. कधीतरी हा विचार केलाय का? तुकोबाराय मराठी बोलत होते, माऊली मराठी बोलायचे, छत्रपती शिवाजी महाराज मराठी बोलायचे, भगवान बाबा मराठी बोलायचे, वामनभाऊ महाराज मराठीमध्ये बोलायचे. ती मराठी भाषा आपल्या मुखातून येते. आपण किती भाग्यवान आहोत. मराठी भाषा सामान्य माणसाच्या मुखातून आलेली नाही, असामान्य माणसाच्या मुखातून आलेली आहे. मग कधीतरी तो ग्रंथ आपल्या मुखातून यावा. कधीतरी माणसं सर्रास शिव्या देतील, पण ग्रंथ नाही वाचणार, सर्रास शिव्या देतील. एकदा काय झालं, मी कीर्तनाला चाललो होतो, रस्त्याने जाताना एक जणाने आऊत धरलं होतं. शेतकरी माणूस आऊत धरलं होतं आणि राग आलेला होता त्याला, आणि त्या बैलाला शिव्या देत होता. बरं का प्रेम महाराज, कोणाला? बैलाला शिव्या देता. एवढ्या देत होता, एवढ्या देत होता, त्याला जेवढ्या येत होत्या तेवढ्या देत होता. बैलाला शिव्या देत होता. त्याला मी म्हणलं, अरे बैलाला काय शिव्या देतो? तर मला तुम्हाला काय करायचं, बैल माझी आहेत. आता आपण काय बोलू शकतो? काय बोलू शकतो? पण ठीक आहे म्हणलं, आता ते आहे ना, आपल्याला काय करायचं बरं. काही माणसं असतात मग घरी नाही देऊ शकत, मग बैलावर राग काढणार. तर ते बैलावर राग काढला होता त्यांनी. ते बैलावर राग काढला. बरं ठीक आहे मला, बैलाला शिव्या देतोस, द्याय ना, मला काय करायचं, तुझे बैल आहेत, शिव्या दे नाही तर काय. पण ज्या बैलाला शिव्या देतोस तू, त्या शिव्या त्या बैलाला कळत्यात का? कळत्यात कशा? बैलाचं सोडून द्या, त्या माणसाचं सोडून द्या. तुम्ही त्या माणसाला हसले ते सोडून द्या. UPचे, बिहारचे, आणखीन जवळ पुढं हॉटेलमध्ये नेपाळी माणसं जास्त आहेत आपल्या परिसरात. जेवढ्याने हॉटेल टाकले त्यांनी नेपाळी माणसं ठेवली. त्यांना माहिती आहे मराठी माणसं त्यांना काही शिव्या देतात मराठीतून.
ते हो सर करीत राहणार, येस सर करीत राहणार. हे सर्रास शिव्या देतात. बरं त्याला मराठी कळते का? नाही, तरी हे शिव्या देत राहतात. त्याला मराठीत शिव्या देत राहणार, काहीतरी बोलत राहणार, आडं तिडं बोलत राहणार, तरी तो स्माईल मधून येस सर म्हणत राहतो. आपल्याला अधिकच आनंद होतो. अरे त्याला मराठी कळत नाही तरी आपण मराठीत शिव्या देतो, त्याला देतो का नाही? तरी मराठीत त्याला आडतडे बोलतो. अरे त्याला कळत नाही तरी आपण मराठीत मध्ये शिव्या देतो. अरे त्या बैलाला तो म्हणला ना, बैलाला शिव्या दिल्या, त्याला कळो ना तर न कळो देणं आपलं काम आहे म्हणला. तो काय म्हणला? त्याला म्हणलं बैलाला शिव्या देतोस, त्याला कळतात का? तो म्हणला अरे कळो नाही तर न कळो देणं आपलं काम आहे. आणि जर माणसं जर कळो नाही तर न कळो जर माणसं शिव्या देत असतील तर कळो नाही तर न कळो एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचा. अरे बरं मला सांगा, माऊलीनं ज्ञानेश्वरी सांगितली मिरकाळ्याच्या लोकाला कळू नये म्हणून सांगितली का? ते म्हणले का मिरकाळ्याच्या लोकांना कळालीच नाही पाहिजे अशी सांगा? असं नाही ना, कळू नये म्हणून सांगितले नाही, अरे कळावी म्हणून सांगितले. कळण्यासाठी प्रयत्न केले किती. म्हणून कळव नाही तर न कळू एकदा तरी आपल्या मुखातून ज्ञानेश्वरी ग्रंथ बाहेर यावा ही सद्भावना व्यक्त करतो. आपण सगळीच मंडळी या ठिकाणी आहोत. आपल्याला ज्ञान देणारे ग्रंथ असतात आणि त्या ज्ञानापासून आपल्याला सुख प्राप्त होतं. या जगामध्ये संपत्तीने कशानेही सुख मिळत नाही, मिळतं ते केवळ आणि केवळ ज्ञानाने सुख मिळतं. म्हणून प्रत्येकाने ज्ञानी झालं पाहिजे. बाबांचा मंत्र आहे एकरिका मुलांना शिकवा, हा मंत्र आहे भगवान बाबांचा. हा एक मंत्र संपूर्ण समाजाला, सगळ्या मराठवाड्यातल्या संपूर्ण जाती धर्मांना भगवान बाबांनी दिला. एकरिका मुलांना शिकवा. मोठमोठ्या हुद्द्यावर गेले ज्यांनी ज्यांनी या मंत्राचा स्वीकार केला. म्हणून ज्ञान हे मनुष्याला प्रतिष्ठा निर्माण करून देणार असतं. ज्ञान हे मनुष्याला सर्व सुखाला प्राप्त करून देणार असतं. म्हणून नरहरी महाराज म्हणू लागले की ते भगवान शंकर सर्व सुखाचे आगर आहे. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार विठोबा रखुमाई. भस्मउटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. नरहरी महाराजांचा हा अभंग आपल्या भाऊबाबाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग. सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. बरंच उशीर झालेला आहे पण तरीही शिवरात्र असल्यामुळे आपण किती वेळ केलं तरी शिवरात्र आहे म्हणून सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. जे काही बोललं असेल ते सद्गुरू शास्त्री बाबांचे शब्द तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भरपूर दिलं पण आमच्या झोळ्या फाटक्या होत्या. जेवढं झोळीमध्ये बसलं तेवढं तुमच्या पुढे मांडलं. त्यांचे शब्द तुमच्या पुढे मांडण्याचं काम केलं. आपण सगळे मंडळी आज सगळ्यांना उपवास आहे. भगवान शंकराचा महाशिवरात्रीचा उपवास आहे. एकदा भगवान शंकराचं भजन घेऊ आणि भजन झाल्याच्या नंतर ज्ञानेश्वर माऊली हे भजन होईल आणि कीर्तन समाप्त होईल असं आपण जाहीर करू. एकदा भगवान शंकर सगळे वर हात करा. एकदा मस्त एकदा भजन घेऊ मस्त. आता एकदा शूटिंग वाला मस्त शूटिंग काढ सगळ्याला आहे का नाही. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय
माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले देवा पुढे उत्तर क्षमा करा महाराज तुम्ही लागे विचारिला निकाल आबुला क्षमा करा महाराज तुम्ही